हॅलो, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता ही सकाळची वेळ होती आणि ना हे दोघं जण खालती गेले होते। इथे मी ना गॅलरीतून शूट करते। तर रिदेश इथे आता सकाळचा खाली जातो, म्हणजे ते लोक काहीही करतात, कधी सायकलिंग, कधी वॉकिंग, रनिंग। तर आज तो इथे सायकल चालवत होता इकडे आतमधल्या साईडला। तर नंतर सगळं रिदेशचं आवरून वगैरे झालं आणि मग इथे रिदेशला मी इथे कांदे पोहे काढत होती त्याच्या प्लेटमध्ये आणि इथे मला साईडला मी चहा ठेवत होती, काळा चहा। तर इथे मी आता प्लेट घेऊन माझी चाललेली आहे बेडरूममध्ये बसायला। चाय माझी होत होती आणि इथे ना रिदेशला पझल दिलं होतं, त्याचं सगळं आवरून झालेलं, त्याच्यामुळे तो इथे पझल लावत होता। आणि मी नाश्ता करायला बसल्यावरती रिदेश परत आला होता माझ्याकडे। त्याला पोहे आवडतात, तो आवडीने खातो। तर इथे बघा आता, आणि आता तो परत गेला। त्याच्यानंतर मग मी आली किचनमध्ये, तर माझं जेवणाचं आवरत होतं। डाळ आणि छोल्याची भाजी बनवली होती आणि इथे पुरणपोळी बनवायची होती, त्याच्यामुळे इथे मी पुरण तयार करत होती। पुरणपोळीसाठी ना पीठ मी इथे गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ असं मिक्स करून घेतलं होतं आणि तेच आता मी इथे मळत होती। आणि त्याच्यानंतर मी इथे पोळ्या बनवायला घेतल्या होत्या। थोडंसं भीतीच वाटते पुरणपोळ्या बनवायला, कारण त्यांना जास्त बनवत नाही कधी, त्याच्यामुळे। तर इथे बटर पेपर घेतला होता मी, पोळपाटाला चिकटून राहू नये म्हणून। पण बऱ्यापैकी मला येत होत्या, म्हणजे लाटायला वगैरे। आणि संध्याकाळी देवाला दाखवायला नैवेद्य मी त्याच्यासाठी पुरण आणि थोडंसं पीठ साईडला वेगळं काढून मी ठेवलेलं, आणि हे मी जेवणासाठी आता बनवत होती पुरणपोळी। आणि इथे आता सगळं झाल्यावरती इथे आता रिदेशचं बघा काय चालू होतं। इथे तो डॉक्टर ते डॉक्टरचा किट आणलेला ना त्याला, तर तो इथे बसला होता, डॉक्टर खेळत होता। त्याला हे बसवावं लागतं जबरदस्तीने असं सगळं घ्यायला, प्रिटेंड प्ले। कारण कसं हे थोडंसं लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे रिदेशचं, त्याच्यामुळे। संध्याकाळी परत मग मी माझ्यासाठी ब्लॅक टी केली होती आणि मग इथे रिदेशला दिलेलं पोमोग्रेनेट खायला, त्याने स्वतःच मागितलं होतं, तर इथे तो ते खात होता। संध्याकाळी इथे स्विमिंग क्लासेसची इन्क्वायरी करण्यासाठी आलो होतो आम्ही, दिनेश आणि रिदेशसाठी। तर रिदेशला ते बोलले की 7 वर्षाच्या नंतर आम्ही मुलांना घेतो असं, त्यामुळे तिथून आम्ही मग रिटर्न आलो। आणि मग इथे मी तयारी वगैरे केली आम्ही लोकांनी, आणि इथे सोसायटीची खाली होळी होतं, होळी दहनचा प्रोग्राम होता ना, तर आम्ही खालती आलो होतो। सगळं मी माझं जे पूजेचं सामान आहे ते घेऊन इथे आता मी इथे बघा इथे पूजा करते आहे। आणि रिदेश पाठीमागे उभा होता त्याच्या पप्पांबरोबर। तर असा होता आमचा आजचा दिवस। थँक्यू फॉर वॉचिंग।